नमस्कार दिव्यांग बांधवांनो, अतिशय महत्त्वाचा विषय केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रामध्ये दिव्यांग पडताळणी व बोगस दिव्यांग शोध मोहिमेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। या संदर्भातील माहिती आजच्या भागामध्ये घेणार आहोत। दिव्यांग मित्रांनो, दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने धाराशिव तालुका परांडा येथील तहसील कार्यालय या ठिकाणी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना बोगस दिव्यांग शोध मोहीम व गरजू पात्र दिव्यांग यांना लाभ मिळण्यासंदर्भात दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार सध्या राज्यामध्ये बोगस दिव्यांगाचा सुळसुळाट उघडकीस आलेला आहे। दररोज एखाद्या विभागामध्ये बोगस अधिकारी सापडत आहेत। त्यानुसार परांडा येथील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी दिव्यांग पगारी या विभागामध्ये अनेक बोगस पगारी चालू आहेत। अनेक दिव्यांगांनी प्रमाणपत्र सादर न करता देखील जुन्याच प्रमाणपत्रावर पगारी चालू आहेत। तसेच जे बोगस लाभार्थी पगारी उचलतात, शासकीय सेवेमध्ये बोगस लाभार्थी सेवा घेतात, अशा लाभार्थ्यांची चौकशी करण्यासंदर्भात निवेदन दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आलेले आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये एसटी महामंडळ, शासकीय सेवा, शासकीय कार्यालय अशा अनेक ठिकाणी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखवून शासकीय योजनांचा व शासनाचा लाभ उचलत आहेत। असे दिव्यांग सापडल्यास त्वरित त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी व त्याचे प्रमाणपत्र जप्त करावे, अशा मागणीचे निवेदन दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने देण्यात आले। हे निवेदन देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे राज्याध्यक्ष तानाजी घोडके, परांडा शहराध्यक्ष गोरख देशमाने आदीसह दिव्यांग बांधवांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले। दिव्यांग बांधवांनो, आपण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी अशा पद्धतीचे निवेदन आपण आपल्या तहसील कार्यालय असेल, पंचायत जिल्हा कार्यालय असेल, अशा ठिकाणी द्या, जेणेकरून बोगस दिव्यांग शोध मोहीम महाराष्ट्रामध्ये जलद गतीने होईल आणि ज्या गरजू आणि खरोखर ज्या दिव्यांगांना गरज आहे अशा दिव्यांगांना नोकरी मिळेल, शासकीय सेवेचा लाभ घेता येईल, अशा या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हा। धन्यवाद।